नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अखेर आज मुहूर्त मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून 75% अग्रिम जमा करण्याचे आदेश थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना हा 75% अग्रिम भेटणार आहे, त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती 75% अग्रिम जमा झाला आहे का नाही, ते कसं बघायचं, संपूर्ण माहिती, संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पहिल्याच टप्प्यामध्ये 75%साठी पात्र ठरलेले जिल्हे आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलाच जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर बीड, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, यवतमाळ आणि अकोला या पहिल्या टप्प्यामध्ये एवढ्या जिल्ह्याचा समावेश झालेला आहे. मग आता कोणत्या शेतकऱ्यांना हा 75% अग्रिम भेटणार आहे, तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 25% अग्रिम दिवाळीमध्ये भेटलेला असेल तरच तुम्हाला 75% पीक विमा भेटणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा चेक कसा करायचा ते सांगतो. प्रथमतः तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर PMFBY त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा पावतीचा क्रमांक विचारला जाईल किंवा तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी विचारला जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस चेक करायचे. जर तुमचं स्टेटस सक्सेसफुल असेल तर तुमच्या खात्यावरती 75% अग्रिम जमा झालेला आहे आणि त्या ठिकाणी जर पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी तुमचा पीक विमा अजून तरी जमा झालेला नाही आहे. जर तुम्हाला 75% अग्रिम जमा झाला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.